सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुचंडीतील श्री रामेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या दिशेने मोठे पाऊल. जत तालुक्यातील मुचंडी गावातील प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री रामेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जतचे विकासाभिमुख आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून या मंदिराचा ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्ग मोकळा झाला आहे. आज दिनांक 18 मार्च 2026 जत पंचायत समितीचे अभियंते व संबंधित कर्मचारी यांनी मुचंडी येथे भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान मंदिराच्या विकास व सुशोभीकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांचे प्राथमिक एस्टिमेट तयार करण्यात आले. विकास आराखड्याचे प्रमुख मुद्दे, मंदिर परिसर अधिक आकर्षक व सोयीस्कर करण्यासाठी खालील कामांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. मंदिराचे सुशोभीकरण व दुरुस्ती कामे, भाविकांसाठी भक्तनिवास उभारणी, सांस्कृतिक भवन बांधकाम, मंदिर परिसरातील रस्ते विकास, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विविध बांधकामाचे नियोजन. विशेष म्हणजे श्री रामेश्वर मंदिर हे वडापात्राच्या नैसर्गिक जलस्रोत नदी परिसर लगत असल्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. यामुळे मुचंडी गाव भविष्यात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते अशी माहिती स्थानिकांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना दिली. पर्यटन दृष्टीने मोठी संधी. मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील नैसर्गिक वातावरण, धार्मिक महत्त्व आणि सुविधा यांचा संगम साधला तर मुचंडी हे ठिकाण जत तालुक्यातील एक आकर्षण केंद्र ठरू शकते. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा उत्साह. या विकास कामांमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराच्या उन्नतीमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच गावाचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच श्री रामेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सुरू झालेली ही प्रक्रिया मुचंडी गावाच्या प्रगतीसाठी नवे दालन उघडणारी ठरणार आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.